प्लेन बोलायचं प्लेन बोलायचं देवरामजी लांडे आता यांनी सांगितलं की मी अधिकृत पक्षाकडे फॉर्म भरलेला आहे, त्यांनी ते दाखवलं डॉक्युमेंट. त्यांनी अधिकृत मागणी केलेली आहे का, नेमकं काय वस्तुस्थिती सांगा. माझ्याकडे पण डॉक्युमेंट आहेत. मी मारुती शेटला दाखवलं आहे. मी महाराष्ट्र बँकेमध्ये त्याचा DD भरलेला आहे आणि DD आधारे फॉर्म सर्व माझ्याकडं ते म्हणजे कलर झेरॉक्स काढलेला आहे. आणि पवार साहेबांनी मला अध्यक्ष केलं. पवार साहेबांना मी स्पष्ट सांगितलं आहे का पवार साहेब, मी 13 तालुक्याचा कारभार करू शकतो, जिल्हा परिषद चालू शकतो आणि जुन्नर तालुक्याची जबाबदारी एकदा माझ्यावर देऊन टाका. आणि म्हणजे मी असं पवार साहेबाकडं, रोहित पवार माझे मित्र आहेत, रोहित पवार साहेब आणि मी 2.5 वर्ष जिल्हा परिषदला आम्ही एकत्र होतो आणि त्याच्यामुळं वरच्या लेवलला चर्चा चालू आहे. मला विश्वास आहे का पवार साहेब मला डावलणार नाही. कारण विषय असा आहे का मी जिल्हा परिषदेचा कारभार कसा केला हे शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा असतील, रोहित पवार असतील, पवार फॅमिलीला सर्वांना माहीत आहे. मी जवळजवळ मगाशी तुम्ही प्रश्न विचारला त्या प्रश्नाला मारुती शेटने उत्तर दिले. परंतु पवार फॅमिलीचे मी अत्यंत जवळीक आहे आणि यावेळेला खरं तर तिकीट त्यांनी द्यावा, मला नाही दिली तरी आदिवासी समाजाला द्यावा अशी माझी, म्हणजे का मला द्यावा असं काय नाही. मी ते पहिले सांगितलं आहे. काल घोडे साहेब आम्ही चर्चा केली. याच्यामध्ये काय आमचे अजूनही काही कार्यकर्ते इच्छुक आहेत. मग बांडे साहेब आहेत, आमची भावकी आहे, नंतर घोडे सर आहेत, नंतर विठ्ठल बोराडे आहे, नंतर जोशी सर आहेत, नंतर आपला ते चिमटे सर आहेत. जवळजवळ आमचे 7-8 जण इच्छुक आहेत. परंतु माझी समाज बांधवांना वेळीच विनंती आहे आणि मी काल ते घोडे सरांना बोललोय पण आपण जसे इच्छुक आहात असं धाडस करायला पण शिका. आम्हाला आपण 8 जण इच्छुक आहात. सर्वांना विचारलं, म्हटले बा जर आपल्याला तिकीट नाहीच दिली, आता तिकीट तर फक्त पवार साहेबांना मागितले, DD तर पवार साहेबांनीच काढलेले. पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नावाने DD काढले दोघांनी बी. हे आमचे सगळे मित्रमंडळी आहे, हे आमची सगळी माणसं एकच आहे. परंतु त्या ठिकाणी काल मारुती शेटला मी सांगितलं बा असं असं झालंय, तर मी त्यांना माझी भूमिका पण मी स्पष्ट केली की आता समजायला मी एक जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, मी 13 तालुके सांभाळले, उद्याला तिकीट नाही दिली आणि मी जर उभा नाही राहिलो तर लोक म्हणतील आणि काहीतरी काळाबाजार केला, हा का थांबला. म्हणून मीडियाच्या समोर माझं स्पष्ट मत आहे, तिकीट मिळाली तर आनंद आहे. घोडे सर बरोबर, मी त्यांना कालच म्हणले घोडे सरला, घोडे सर परत तुम्ही म्हणणार मी अपक्ष उभा राहत नाही, मी तिकीट मागितले पण तिकीट दोघांना जर भेटली नाही तर मी अपक्ष अन्यथा कोणत्या पक्षाकडून उभा राहणार आहे हे जर मान्य असेल तर लोकांनी टाळे वाजवावे. टाकायला जायचं आणि माने साहेब गाडग्याला पोहोचलं हे आमच्या रक्तात नाही. मी काय सर्वसामान्य कार्यकर्ता नाही, मी काय कुठल्या एखाद्या गावचा सरपंच नाही, मी काय कुठला नोकर वगैरे नाही. मी 24 तास जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता आहे आणि मला जनतेने उभं केले. जवळजवळ अख्या तालुक्यावर आणायला लागले, जवळजवळ मीडियाच्या माध्यमातून 400-500 लोकांनी म्हणणं पण दिले कोण उमेदवार पाहिजे काय पाहिजे. परंतु जर समाजाच्या एखाद्या माणसाला मोठ्या पक्षाची तिकीट भेटतात भारतीय तर ते पण मला मान्य करावं लागेल, मला थांबावं लागेल. परंतु जर पक्षाने विचार केला नाही ना आपल्याला जरी लाताडवलं तर त्यावेळेला मात्र समाजाने मला सांगितलंय लांडे साहेब थांबायचं नाही, देवराम लांडे उमेदवार आहे म्हणजे आहे, मान्य तुम्हाला. अशा प्रकारचं धोरण ठरलंय. उद्या घोडे सरांना तिकीट द्यावा, उद्या बांडे साहेब आहेत, उद्या आमचे भाऊकी आहेत, ते माझे भाऊच आहे बारका, उद्या ते विठ्ठल बोराडे माझे पाहुणे. आज ते जिल्हा परिषदला आम्ही एकीमेकीच्या विरोधामध्ये प्रचार चालू होता आमचा वर्षभर. पण सर्वात आधी 1 लाख रुपये वर्गणी जाहीर करणार विठ्ठल बोराडे. स्वपन जोशी माझा मित्र आहे, तो डबल ग्रेड आहे, MA BEd आहे. जोशी सर त्यांना शाळेतून काढून टाकले, म्हणलं मला आता नोकरी नाही तर मी इच्छुक आहे. चिमटे सर म्हणले मी स्तराधिकारी आहे, मागच्या वेळेला मी मारुतीच्या मला माघार घेतली. असे अनेक 7-8 कावाशेर घागरे इच्छुक आहे. ज्या टायमाला कावाशेरला आशा नाट्याला मिटिंग झाली, मला घोडे सरांनी बोलून घेतलं. सर मला म्हणले बा कावाशेर आल तुम्ही इकडे, तुम्ही लांडे साहेब जर नाही तिकीट भेटली तर घोडे सर म्हणजे तुम्हाला उभा राहावं लागेल. म्हणलं कावा इच्छुक आहे. कावाशेरची पत्रक वाटलेत, कावाशेर म्हणले मी तुमचा सूचक होईल. ही आमची आशाना हॉटेलची बैठक. तर बरोबर म्हणजे वेगळं काय असं काय नाही, हे सगळे इच्छुक उमेदवार माझेच आहेत. मला दांडगा अनुभव आहे,
मी सरपंच पदापासून तर शेवट जिल्हा परिषद अध्यक्ष मारुती शेटने सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांच्या अध्यक्षपर्यंत गेलेलो आहे. सातत्याने समाजावर अन्याय होते, मी धडपड करतोय. मला तर मी असं म्हणणं आहे का सर्व महाराष्ट्राचा विचार केला पत्रकार मित्रांनो, तर महाराष्ट्राचा तुम्ही अभ्यास करा. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती पवार साहेबांना मदत कुणी केली असेल या लोकसभेच्या निवडणुकीला, तर महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांनी केलेली आहे. आणि म्हणून एका आदिवासी बांधवाला कोणाला द्या, शिवराम लांडे म्हणत नाही बुवा याच्यातलं कोणाला द्या तिकीट. पवार साहेबांनी विचार करावा. समजा काही सभा नसतील, नसू द्या, तर जाऊन घेता येते. निवडणुकीचा फॉर्म भरायला गेलेली माणसं सुद्धा फॉर्म भरतात आणि मागून आलेली फॉर्म भरतात. आपण आता उदाहरणार्थ पाहिजे तर बोलू नो, आढळराव साहेब आता राष्ट्रवादीमध्ये आले, त्यांना लगेच तिकीट दिली, तशी द्या ना आम्हाला. आमचं मागणंच ते आहे. कारण मी आता बघतोय वाणीसाहेब, संदीप भाऊ, काका, पंढरीनाथ, पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, तुम्ही पण आमचे मतदार आहात. तुम्ही पण तरी कधीतरी एकदा गरिबांचा आमदार करा. वडापाव खाणारा, रस्त्यावरती माणूस पडला त्याला उचलून नेणारा, एखाद्या डॉक्टरला सरपट झाला, तिथं अन्याय झाला तिथं धावणारा, गरिबावर अन्याय झाला. ते माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे माझ्या सर्व आदिवासी बांधवांना. देवराम लांडेने आता पुढे पाऊल टाकलंय, तो पाऊल समाजाने मला उभं केलंय. माझी इच्छा नव्हती वाणीसाहेब उभा राहायची. संदीप भाऊ, माझी इच्छा नव्हती. मला लोक आले वाढदिवसाला, मी हराणा गाडलो होतो. लोकांनी सांगितलं मला थांबायचं नाही, फक्त मी एकाच मुद्द्यावर थांबलो गोडे सर. जर एखाद्या पवार साहेबांसारख्या मोठ्या पक्षाने तिकीट दिली, तिथं मात्र आपण समाजाच्या पुढे जायचं नाही. पण जर तिकीट दिली नाही तर देवराम लांडे हा सर्वसामान्य गोरगरिबाचा उमेदवार आहे असं मी मीडियाच्या माध्यमातून आज या ठिकाणी जाहीर करतोय. आणि आजच्या कार्यक्रमाचे आमचे अध्यक्ष बाळा असतील, माझे सगळे इच्छुक उमेदवार असतील. इच्छुक काय राहणं, प्रत्येकाने इच्छुक राहिलं पाहिजे. जुन्नर तालुक्यामध्ये आता 16 लोक इच्छुक आहेत. आमचा नंबर 17 आहे. आमच्यात काय ना राहू, खुशी खुशी आहे. आणि म्हणून असं कुठल्या प्रकारचं कुणाचा दोष नाही. जरी दोषी जरी इथं नसतील, दगडूदादांनी मग सांगितलं, हजर नस जरी आमचा विचार करा. दगडूदादा तुमच्या मताचे आम्ही सहमत आहे. तांबेगाव मोठे 3000 मतदान आहे तांब्याला. तुमचं सुद्धा आम्ही विचारात घेतलेला आहे. चिमटे साहेब जरी त्यांना विचार घेतलाय. दत्ताभाऊ गावरे आमचा मित्र, इकडे दत्ताभाऊ जरा. ते सरपंच ते आल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. शिंगाडे साहेब, मी सगळ्यात मान्यवर. तर मित्रांनो, आताची वेळ आली. बबनराव सर्वांनी हे बघा, शेवटी प्रत्येक हा माणूस आहे. टाटा बिर्ला असेल त्याला एक मताचा अधिकार, शेतकरी असेल त्याला एक मताचा अधिकार. मोरे साहेब जरा विचार करा. पत्रकार मित्रांनो, तुम्ही जुन्नर तालुक्यातले पत्रकार आहात, हलता बोलता कार्यकर्ता आहे. सतत रात्री 12 वाजता फोन करा, वादळ नाही पोचलं तर माझा कान धरा. तुमचं सगळ्यांचे चॅनल जर उघडे केले ना तर 1000 बातम्या निघतील. राजकारणाच्या इराईत गरिबाला मदत करणे, धावून जाणे, सतत मला इशेत करून या ठिकाणी खरं तर अभिमान वाटतो सर्व समाज बांधवांचा. काही मंडळी आली नसतील तरी त्यांनाही धन्यवाद. आता नसतील तर दुसऱ्या मिटिंगला येतील. आम्हाला कोणावर असा दोष करायचा नाही किंवा कोणाबद्दल असा गैरसमज करायचा नाही. पण पत्रकार मित्र, तुम्ही या ठिकाणी आलात, निश्चितपणे पवार साहेबांकडं तिकीट आम्ही मागतोय. आम्हाला 8 पैकी कुणालाही एक जणांना तिकीट दिली पवार साहेबांनी तरी आम्हाला मान्य. पण जर आम्हाला एकालाही तिकीट दिली नाही तर समाजाच्या, कारण मी वाणीसाहेब, समाजाने मला उभा केला, मी उभा राहायला इच्छुक नव्हतो. माझा 2 महिन्यापूर्वी घरटी दौरा झालेला आहे, माझ्या घोंगडी बैठका झालेल्या आहेत. मी नेहमी माझ्या दसक्रियात कुठं कार्यक्रमात सांगत असतो, माझा प्रेम हक्क म्हणजे सर्वसामान्य जनता. आणि त्या सर्वांचा विचार घेऊन सर्वांनी मला उभं केलंय. मी इच्छुक जरी आहे तरी जनतेने सांगितलंय, लांडे साहेब तुम्ही थांबू नका. पण मी स्वतः मनाचा मोठेपणा केलाय. जर आमच्यातल्याच 7-8 पैकी पवार साहेबांनी कुणाला मला सोडून जरी तिकीट दिली तरी गोडे सर, नाही तर तुम्ही म्हणाल
मला तिकीट नाही दिली, मी माघार घेतली आणि आता अध्यक्ष उभारायला मी कुठेतरी बारामतीला गेलो, चालणार नाही. बरोबर आहे का मंडळी? टाळ्या वाजवा मग. टाकायला जायचं, गाडगाला पोहोचत नाही, लढायचं, रडायचं नाही, लढायचं ताकदीने. ऐकून घ्या, तिकीट कोणलाही मिळू, आता कोणलाही मिळू, त्याचं जर समाजाने जर नाही काम केलं, म्हणजे आताच्या उमेदवाराचं जर काम नाही केलं तर आयुष्यभर आम्ही इथून मोर्चा आपल्या आदिवासांचं कोणीच काम करणार नाही. कारण कसं, आता आपण एकजुटी नाही तर आलो, कोणी असं मी नाव घेत नाही, पण आपल्या समाजाचा जो उमेदवार देतील त्याचं काम केलं पाहिजे. हे आता जर कधी पडलं का हे असंच चालणार हे मी आता सांगू शकतो. कारण कसं, जर आता नाही तर कधी नाही. शांत. ठीक आहे, धन्यवाद. परत एकदा आलेले सर्व कार्यकर्ते सर्वांना धन्यवाद. सर्व आम्ही इच्छुक उमेदवार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राहतील, सर्वांचीच नावं घेत नाही. सर्व पत्रकार मित्रांनो, लांडे साहेब, तुमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अध्यक्षांनी सांगितलं. मारुती शेटनी जे सांगितले त्यांचं प्रॉम्प्टिंग आहे. मी प्रश्न तुम्हाला आहे, हा, तुमचा देवराम लांडे यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, हो त्यात काय. आता आम्ही पक्षाकडे तिकीट मागितलंय, डीडी भरलाय आणि आजही मी सांगतो, मारुती शेटने सांगितलंय अजून राष्ट्रवादीची केस हायकोर्टात निकाल चालू आहे वाणी साहेब, आणि तो निकाल काय लागेल त्याच्यावर ते चिन्ह करेल. आता शरद पवार गटात मी शरद पवार गटात तिकीट मागतोय म्हणजे मी त्याच गटात ना, संदीप भाऊ. उलटी मला तुम्हाला पत्रकार मित्रांना माझी एवढीच विनंती आहे, दादांनो, बाबांनो, तुम्ही आम्हाला मतदान करा, तुम्ही आमचेच आहे. पवार साहेबांनी उमेदवारी दिली नाही, देवराम लांडे बंडखोरी करणार. समाजाने मला सांगितलं देवराम लांडे उभाच आहे, मी उभा आहे, फक्त आम्ही विनंती वजा. त्याच्यामुळे आम्ही आता ठरवलेलं आहे, एकदा सगळं काय घोषणा झालेले आहेत, परंतु मी या पुणे जिल्ह्यातला उमेदवार देवराम लांडे फिक्स आहे. हा पक्ष का वेगळा पक्ष? कोणताही मिळेल तो पक्ष. अजित पवारांनी संधी दिली तर मी काय म्हणतो तुझ्या बोलत नाही मी आता. मला वाणी साहेब बाकी विचारू नका. पत्रकार परिषद संपली. धन्यवाद.